तर चाललो आम्ही आता. लय दिवस झालं राहिलो. 8 दिवस झाले का? माझे पिंपल नको घेऊन. हा पेरू राहू दे तुम्हाला. 8 दिवस नाही, गुरुवारपासून राहिलो होतो. 3 टिंपल आले तिला, टेम्पल आल्या त्याच्यामुळे ते असं करते. तर आम्ही गुरुवारपासून होतो आहे ना, गुरुवार शुक्रवार कसली आज 4-5 दिवस झालं राहिले. आता उद्याच्याला कामाला जायचंय, उशीर होतो. आंघोळीची बाटली कशाला बाटली कुठे जाते? आंघोळीची बाटली आमच्या हिला म्हणते आंघोळीची बाटली. बाटली म्हणलं उचल केवढं जड आहे आणि ते आपलं टाकलंय तिचं कानातलं. मला म्हणते बाटली नाही आहे का मागचं लांब नाही तर शेंगदाणा इकडे शेंगदाणा लाव मग. अगं इथे हे नसलं ना शेंगदाणा लावायचं तिथं का? रबर बी लावते हे नसेल ना ती लगेच त्याच्यात पोहत आहे खवड जार चांगलं शेंगदाणा लाव की खवड जार लावल्यावर होतंय. माझं दाखव मी कशी दिसते. तर माया बघा आमच्या माया कशी दिसते. हा घेतलं का सगळं? घेतलंय सगळं. पीठ पीठ गोळा करून पीठ पीठ दिली आमच्या आई. आम्हाला लय सासरवास आहे आम्हाला लय सासरवास आहे. हिला बी लय सासरवास आहे, मला बी लय सासरवास आहे. पीठ पीठ गोळा करून द्यायला लागले सगळ्या. म्हणून त्या ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ तसं काही विषय नाही. इकडं बाजरीचं पीठ लय भारी दुकानात आयतं पीठ भेटतं, लय भारी असतंय. मी मस्त पोत आणले पण यांच्याकडून मी आता अर्धा किलो चालवले. लय भारी भाकरी लागतात त्याच्या. आणि ही बघा मी मॉडेल आहे, मी असं करायला मॉडेल आहे. ती सोडवाय चालली मॉडेल. कसं केलं दाजीने? अगं दाजीला म्हटलं नीट या जावा काळजी घ्या. कसं केलं? येतं बी नाही जातं बी नाही, या बी नाही. आता लवकरच आमच्या मयाचं लग्न होणार आहे. ही एक आहे, पहिली तर तू आहे, पहिली तू ही आहे मग हिचा नंबर आहे. लय लांब आहे. मग नंतर नाही, पण हिला लवकर लग्न करायचंय. काय सांगता येत नाही आधी हिचं होतंय का हिचं होतंय. मला वाटतं ज्याचं लवकर होईल त्याचं होईल. माया म्हणते मला विसरता का? ज्याला गावल त्याला पावल. आम्हाला भेटा नाही. कसला मसाला? आपल्याला बॅगेत ठेव आपल्याला. मागच्या वेळेस केलेला अजून हवे मसाला. मी ते केळं मागवते. नको मी आता करणारच आहे की. थोडा दे तात्पुरता. आता लगेच निघाला होता मी केळं मागवत होते. राहू दे तुझी केळ आता. तिथं ठेवलं पप्पा पण नाही तिथं कोणच नाही. तिथं बॅग ठेवून आला. वाटलं होते इथं. अरे बघू तरी दे रोज मी. आता ते कशा देणार आहे? ही अजून 2-4 महिने सरत नाही. ते पटकन उशीर तर थोडी मसाला आहे. बघ आम्हाला हात धरू द्या. तिखट लागल. बस बस मसाला घेतलाय ह्याच्यात काळा मसाला. करणार आहे मसाला पण आता तात्पुरता. अर्धा किलो असेल. ते दर का आपल्या पिशवीत घाल. त्या पिशवीत घाल. त्यांच्याकडे दिले ही नेत्यात तशीच. नको वजन यायचं कुठं तिथं राहू दे. कुणाला तरी किती बॅग तेवढी अडकव. रात्रीच्या भाकरी आणि तू काय घेतेस? चल की तू काय घेते? मला घ्यायचंच आहे आख्या रस्त्याने. चल मग घ्यायचंच आहे की. तिथे माझ्याकडे मला कपडा टाकायचा. जाऊ काक्षा फोन बिन कर. बाय बाय काळजी घ्या. चला माऊ अक्षा ना माऊ म्हणते. माव बाय. स्वारगेट स्टेशनवर म्हणजे स्वारगेट येऊन थांबले आम्ही.
आम्ही म्हणजे एका रिक्षात एवढी माणसं बसत आहेत ती 3 जण मागून येतात. आम्ही 5 जण पुढं आलोय. 5 जण होतो ना. हां 5 जण आम्ही पुढं आलोय. 2 रिक्षे करावं लागतात. तर तसं बसतात येतो एका रिक्षात आहे ना का ती पोरगे होते म्हणून हे झालं. नाही तर एका रिक्षात सगळे आपले बरोबर बसतात. लय गर्दी येतं स्वारगेटला लय. किती पैसे घेतले का मग? 80 घेतले बरोबर ना. मला 20 माघारी द्या मला देतो. शंभूला मांडीवर आणलं होतं ना. आल्या का त्या बरोबर. हाय सगळ्यांना. तर बघा आम्ही आताशिक पोचलो म्हणजे मगाच पोचलोय. 4:30 वाजताच पोचलो. घरातलं झाडून लुटून काढलं. राडा नव्हतं काय घरात. मी सगळं फरशी बिरशी पुसून हे अशी भांडी घासून सगळी ठेवून गेले होते. पण विषय काय झाला ना सगळं स्वच्छ होतं पण थोडाफार काही असा राडा असतो ना म्हणजे कचरा जाताना. ह्या टोपल्यात भाकरी होत्या थोड्याशा म्हणजे टोपल्यात असावं म्हणून मी आपली 1-1.5 भाकर ठेवली होती. तर त्याला इतका बुरा लागला होता ना वास सुटला होता लय त्याचा. मग ते टाकून दिलं. त्या वासाने ह्याने लय कसं तरी नुसतं डोकं उठलं होतं. आणि पातेल्यात थोडासा भात होता. मी जायच्या त्या दिवशीच म्हणजे त्याच्या अगोदर अर्धा 1 तास केला होता. म्हणून टाकून कसं द्यावं माझ्या ध्यानातच नाही. ते तसंच राहिलं. पातेल्यात ते मी काय दाखवत नाही आता तसंच ते म्हणजे नुसतं पाणी झाल्यापर्यंत इतका वास घाण येतो ना लय बेकार. तसंच बिशिंगमध्ये ओतून देणार आहे. आणि परत भाजीपाल्याचं तर इतकं वाटोळ झालं ना सगळं माळवं खराब झाले. तर हे बघा हे आलं लसूण मी असं ह्याच्यात कॅरी बॅगमध्ये आणलेलं असं जास्तच ठेवलं होतं. याला काय झालं ना नुसतं पाणी सुटल्यासारखं झाले. खराब नाही बरं का झालं पण पाणी सुटल्यासारखं झालं. ह्याला आता थोडंसं हवेत ठेवते. आणि इथं बटाटा कोबी काकडी हे असं खराब झालेले. टमाटे ढोबळी मिरची काय नाही झाले. टमाटे खराब झालेले काढलेत बाजूला. बटाटे पण खराब झालेले काढलेत. ह्याच्यात काय काय खराब झाले मला बघा. ह्याच्यात नसणार झालेलं काय पण खाली मिरच्या आहेत. ह्यात गेल्या आठवड्यातलं ह्यातलं नाही काय हे एवढं खराब झालं याचं लई घाण वास सुटलं. तर हे ह्याच्यात भरून टाकते. अजून लाडू करंजाचं काय झालं काय माहिती मी बघितलंच नाही झाकणाला. आता सगळं झाडून काढले स्वच्छ. भाजीचं ह्यांचं काढावं म्हणलं. आणि मग काय लाडू करंजा असेल ती हवेला ठेवावं म्हणलं म्हणजे त्याची हवा निघून जाईल जरा. हवा पेल्याच्यानंतर बरं होईल. आणि पावसाने तर आमच्याकडे इतका धुमाकूळ घातला आहे. हे बघा इतका धुमाकूळ घातला आहे पावसाने की बास. इथं बघा कपडे वाळू घातलेले ह्याच्यातून सुद्धा पाणी पडायले. ही जाताना मी कपडे वाळू घातली होती. वल्लीच कपडे आहेत. पाऊसच येतो ते काय काढायला येळच नाही. हे काय दिसते का पाऊस. नुसता पाऊस आहे. टपा पाणी पडतं दिसते काय बघा. काय पावसाला तर काय म्हणतात ना येळणा वखत आणि खादाड मागं जावं तसंच काम झालं. कवा बी कुठे बी पडायला लागलाय. किचनवर काय बाकी सगळं स्वच्छ आहे. आणि ह्या लसणावर कोथिंबिरीची गड्डी होती ताजी होती. मी जाताना ती खराब झाली आणि असे चिखलावानी झाले. त्याला ती लसणाला चिलटे घोंगायला लागल्यात. लसूण नाही झाला खराब. तर चला मी भरून घेते आता. ते भाताचं काय करावं त्याचं असली टेन्शन आलंय. टाकून दिलं असं जाताना तरी बरं झालं असतं. एवढंच होता लेकरांना जाताना म्हणजे चिकनचा रस्सा केला ना आदल्या दिवशी. त्याच्यामुळे म्हणलं चिकन भात खाऊन जात्या. जेवण केली आणि सगळ्यांनी आणि भात तसंच राहिला. तर कुठून बी आल्यावर लय कंटाळा येतं बरं का. आणि मी धुणं तुम्हाला दाखवते मी. तर बघा हे धुणं इथं एवढं आहे आणि तिथं तेवढं आहे. त्या बादलीतनी मग तेवढं म्हणजे जायच्या त्या दिवशी इथं कपडे काढून टाकलेली इथली त्या दिवशीचं धुणं धुतलं होतं. पण जाताना कपडे दिवसभर घातलेली काढून टाकलेली ती सगळ्यांची कपडे. आणि परत इथून तिथं गेल्यावरची निम्मी कपडे असे काय काय तशीच ठेवलेली. मला कंटाळा येतो धुवायचा आहे. बाकीची धुतली होती पण जी जोड्या घालण्यात ती तशीच आणून ठेवल्या. मग कसं होतं ना प्रवासाला कुठे गेलं ना मला ते तशीच कपडे ठेवू वाटत नाहीत कपाटात. पहिलं धुत असते मी नसली मळालेली तरी पण ती धुवायची पाण्यातून काढायची निरम्याच्या आणि मग कपाटात ठेवायची. ते बरं वाटतं. म्हणजे लांबून येतात ना फिरून कसं आता पुण्याहून हडपसरवरून असं लांबून येतं प्रवासावर. मग आपण धुतलेले असतात पण धुवायची एकदा तरी पण. तर आता मी काय आत्ता नाही धुणार उद्याच्याला धुणार आहे. आणि त्याच्यात इथं
टीव्हीचा रिचार्ज संपलेला आहे त्याच्यामुळं असं होईल ना. मी तिकडून आल्यापासून बहीण गेली, बहिणीची लेकरं ती त्यांच्या घरी गावाला गेली, म्हणजे त्यांच्या घरी गेली, आम्ही आमच्या घरी आलो. कर्म नाही तर इतकंच काहीच कर्म नाही ना, म्हणजे असं एकदम उचलून फेकल्यासारखं होईल. आणि तिथं एकदम गुरुवारपासूनच्या आम्ही गुरुवारी गेलतो ना, तर इतका राडा धिंगाणा सगळी एकत्र होतो ना. तर तिची 3 लेकरं, माझी 2 लेकरं, परत माझ्यापेक्षा बारकी बहीण आली होती, तिच्यापेक्षा बारकी आमची आई, सगळी तिथं होती. परत आमचा नवरा, म्हणजे सगळे जावई बिवई सगळे एकत्र होते. तिचा मोठीचा नवराच नव्हता फक्त. तर असा असतो पाहुण्यारावळ्याची तर म्हणजे माहेरी गेल्यावर असा एन्जॉय असतो. आणि मला कधी म्हणजे असं सहसा जाताच येत नाही, आधीमध्ये मी जातच नाही, कारण काही कारण नसतं आणि काम बुडतं, शाळा बुडते मेन म्हणजे, म्हणून मी जात नाही. आणि उन्हाळ्या सुट्टीचं जायचं म्हणलं तर तिचं काम बुडतं, त्याच्यामुळं मी येत नाही. आणि माझं पण काम बुडतं, शाळा सुटल्या लागलेल्या असतात तरी पण. असं काही दोघीचं नियोजन नसतं, त्याच्यामुळं जात नाही उन्हाळ्या सुट्टीत. तर दिवाळी सुट्टीला ह्यांना बी सुट्ट्या असतात 8 दिवस, आणि पोरांना पण 20 दिवस सुट्ट्या असतात, आणि तिला पण बहिणीला पण सुट्ट्या असतात. त्याच्यामुळं सगळीच जातो आम्ही 10-12 दिवस 8 दिवस एन्जॉय करून येतो. तर कोण कोण सुट्टीला गेलं तर कुणी कुणी आमच्यासारखा असा एन्जॉय केला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आम्ही म्हणजे आमच्या इथे तिथं तळजाई असं मंदिर आहे. आमच्या आईपासून 1-1.5 किलोमीटर जावं लागतं लांब. म्हणजे आम्हाला माहीत ना, मी रिक्षात गेलते तिकडं. इतकं भारी फिरण्यासारखं आहे, इतकं भारी ना. आणि मंदिर, देव, 3 देव आहेत. मी 3 देवाचे फोटो ठेवलेले आहेत. 3 देवी आहेत आणि इतकं भारी आहे ना तिथलं लोकेशन, हे इतकं भारी आहे ना. तर ते आम्ही तिथं जाऊन आलेले, आम्ही तिथले व्हिडिओ काढलेले, तिथले व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही नक्कीच बघा, खूप छान असं व्हिडिओ आहेत, छान व्हिडिओ आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, छान व्हिडिओ तुम्हाला आवडते ना असं. तर चला मला घेऊ द्या आता आवरून. 2 हातपाय मागच धुतलेले आल्या, पण घरातला राडा नव्हता आवरला. आलेल्या पहिले बसले 1 तासभर, कारण रिक्षात बसून लई त्रास होतो ना. आता काय स्वयंपाक मी करणार नाही, फक्त मसाले भात करणार आहे. ती पण केला तर करणार, नाही तर नाही करणार. लाडू, करंज्या, चिवडा आहे ती खात्यात. झोपणार आहे, मला झोप लई लागलेली पहिली. तर तिथं आम्ही इतका धिंगाणा घालत होतो ना, इतका आम्हाला संध्याकाळच्या 11-12 वाजले तरी धिंगाणा घालायचं सुचत नव्हतं. सकाळच्याला उशिरा उठायचो, 10-11 वाजता उठायचो. तर चला बाय. व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा.